हॅलो फ्रेंड्स, कुक अँड शॉप विथ रोहिणी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त टेस्टी आणि डिलिशियस असा पावभाजीचा प्रकार घेऊन आले आहे, चायनीज पावभाजी। चला तर मग चायनीज पावभाजी कशी बनवायची ते पाहूयात। आता चायनीज पावभाजीला पहिला तडका देण्यासाठी इथे आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। इथे कुकर गरम झालाय, यामध्ये मी आता 2 टेबलस्पून एवढं तेल ऍड केलंय। तेल छान गरम झाल्यावर यामध्येच मी आता अर्धा टीस्पून एवढं जिरे ऍड केलंय। त्यानंतर 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धणे पावडर ऍड केली आहे 1 टेबलस्पून। हे मसाले थोडेसे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप गाजर ऍड केलंय, पाव कप बीट ऍड केलंय। त्यानंतर 1 टोमॅटो, 1/4 कप मटार आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे। या भाज्या आता या मसाल्यांसोबत छान अगदी मस्त 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायच्या। भाज्या छान परतून घेतल्यामुळे पावभाजीला खूप मस्त टेस्ट येते। भाज्या परतून झाल्यानंतर यामध्येच मी आता 1 टीस्पून एवढं मीठ ऍड केलंय। मीठ ऍड केल्यावर थोड्याशा भाज्या पुन्हा परतून घ्यायच्या। भाज्या परतून घेतल्यानंतर यामध्ये मी आता 400 ml एवढं पाणी ऍड करते। हा 200 ml चा कप आहे। या कपने मी आता या भाज्यांमध्ये 2 कप एवढं पाणी ऍड केलंय। थोडंसं मिक्स करायचं। मिक्स करून झाल्यावर कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थोडासा थंड झाला आहे। आपण ओपन करून बघूयात या भाज्या शिजल्यात का। तो पाहू शकता भाज्या एकदम मस्त शिजलेल्या आहेत। गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित या मॅश करून घ्यायच्या आहेत। गरम असताना मॅश केल्यामुळे भाज्या व्यवस्थित मॅश होतात। इथे मी भाजीला व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे। आता मी भाजीला दुसरा तडका देणार आहोत। इथे चायनीज पावभाजीच्या दुसऱ्या तडक्यासाठी जे साहित्य वापरणार आहे ते तुम्हाला बरंच दिसत असेल, पण यातलं बरंचसं साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं। हे जसं मी वापरणार आहे तसं तुम्हाला सांगते किती वापरलंय आणि या सर्व साहित्याचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे। या साहित्यामधला एक वेगळा पदार्थ आहे तो म्हणजे ही एरोमॅट पावडर। एरोमॅट पावडर ही सिक्रेट पावडर आहे जी चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाते। ही एरोमॅट पावडर आपल्याला चायनीज पावभाजीसाठी लागणार आहे। ही तुम्हाला ऑनलाइन मिळेल नॉर कंपनीची, किंवा दुसरी कोणती मिळाली ती वापरलात तरी चालेल। आणि एरोमॅट पावडर वापरायची नसेल, नाही वापरलात तरी चालेल, पण एरोमॅट पावडरमुळे परफेक्ट असा चायनीज फ्लेवर चायनीज पावभाजीला येतो। पॅन छान गरम झालाय, यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं तेल ऍड केलंय। यामध्येच मी 2 टेबलस्पून बटर ऍड करते। तेल आणि बटर छान गरम झालं की यामध्येच मी आता 2 टेबलस्पून एवढा बारीक चिरून घेतलेला लसूण ऍड करते। लसूण छान खरपूस या तेलामध्ये परतून घ्यायचा। लसूण छान परतून झाल्यावर यामध्ये मी अर्धा टीस्पून एवढं जिरं ऍड केलंय। जिरा थोडासा परतून घेतल्यावर यामध्येच मी आता 1 टीस्पून एवढी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची ऍड केली आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून आला लसणाची पेस्ट। आता आला लसणाची पेस्ट छान अगदी यामध्ये परतून घ्यायची। आला लसणाची पेस्ट छान परतून झाल्यावर यामध्येच मी आता बारीक चिरून घेतलेला 1.5 कांदा ऍड केलाय। आता कांदा छान अगदी मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाल्यावर यामध्ये आता 1 कप बारीक चिरून घेतलेला कोबी ऍड करायचा आहे। कोबी सुद्धा यामध्ये परतून घ्यायचा। कोबी परतून घेतल्यावर यामध्ये आता आपल्याला शिमला मिरची ऍड करायची आहे। इथे मी मध्यम आकाराची 1 शिमला मिरची घेतली आहे। त्यानंतर आपल्याला ऍड करायचा आहे टोमॅटो। इथे मी 2 मध्यम आकाराचे आणि अर्धा असे 2.5 टोमॅटो वापरलेत। टोमॅटो छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे। तुम्ही जेवढ्या जास्त चांगल्या भाज्या परतून घ्याल तेवढीच पावभाजीची टेस्ट वाढेल। भाज्या छान परतून झाल्यानंतर त्या मी अशा पद्धतीने आता बाजूला केल्यात आणि इथे मध्ये मी आता अर्धा चमचा एवढं तेल ऍड करते। यामध्येच मी थोडंसं बटरही ऍड केलंय आणि यावर आता आपण जे सॉसेस आहेत, ज्या पेस्ट आहेत त्या ऍड करणार आहोत। इथे मी जी लाल मिरचीची पेस्ट आहे 3 टेबलस्पून घेतली आहे। ती आता आपल्याला या तेलामध्ये आणि बटरमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। तर मी बाकीचे जे सॉसेस आहेत ते ऍड करते। इथे मी घेतले 2 टेबलस्पून शेजवान चटणी। त्यानंतर 2 टेबलस्पून लागणार आहे आपल्याला केचप आणि 2 टेबलस्पून इथे लागणार आहे सोया सॉस। छोटासा टेक्निकल इश्यू आल्यामुळे सोया सॉस ऍड करताना जे शूटिंग आहे ते आलेलं नाहीये, पण मी या भाजीमध्ये सोया सॉस ऍड केलेला आहे आणि मिक्स करून घेतली आहे। शेजवान चटणी, टोमॅटो केचप, सोया सॉस, लाल मिरची पेस्ट ऍड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त नॅचरल असा कलर आलेला आहे। या भाजीमध्ये आता मी 1 टेबलस्पून एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड केली आहे। त्यानंतर अर्धा टेबलस्पून पावभाजी मसाला ऍड केलाय। मसाला ऍड केल्यानंतर छान अशी ही भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची।
थोडं थोडं पाणी ऍड करत ही भाजी आपल्याला व्यवस्थित 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे। आता या भाजीमध्ये मी कांद्याची पात जी आहे थोडीशी ऍड करते, 1 टेबलस्पून एवढी। कांद्याची पात ऍड केल्यावर ही भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची। आता भाज्या छान मस्त एकजीव झालेल्या आहेत। आता या स्टेजला यामध्ये आपल्याला 2 TSP एवढी एरोमॅट पावडर ऍड करायची आहे। ही जी पावडर आहे चवीला थोडीशी खारट असते, त्यामुळे ही पावडर ऍड केल्यानंतर आपल्याला मीठ जे आहे टेस्ट करूनच वापरायचं आहे। आता एरोमॅट पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपण ज्या भाज्या मॅश करून ठेवल्या होत्या त्या ऍड करायच्या आहेत। भाज्या ऍड केल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या। मैत्रिणींनो, तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करा। चायनीज पावभाजी खरंच खूप भन्नाट अशी टेस्ट आहे याची, खूप छान लागते चवीला। ज्यांना कोणाला ऑर्डर घ्यायची असतील तर तुम्ही या पावभाजीची ऑर्डर सुद्धा घेऊ शकता। आता तुम्ही पाहू शकता भाजी व्यवस्थित एकजीव झालेली आहे। आता याची कन्सिस्टन्सी बघायची। जर भाजी तुम्हाला जास्त जाड वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडं थोडं पाणी ऍड करू शकता। पाणी एकदम कधीच ऍड करायचं नाही, थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता शेवटी पुन्हा एकदा आपण ही भाजी एकजीव करून घेऊ, छानपैकी मॅश करून घेऊ। आता शेवटी या भाजीमध्ये मी पाव चमचा एवढा लिंबाचा रस ऍड करते। लिंबाचा रस थोडासा मिक्स करून घ्यायचा। थोडंसं मी एक्स्ट्रा बटर यामध्ये ऍड करते, अर्धा टेबलस्पून बटर ऍड करून पुन्हा एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची। आता शेवटी वरून पुन्हा एकदा थोडासा पातीचा कांदा, थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर आणि आता आपली ही चायनीज पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे। मस्त टेस्टी अशी चायनीज पावभाजी तुम्ही नक्की बनवा। तुम्ही पाहू शकता कोणताही फूड कलर न वापरता भाजीला अगदी मस्त छान कलर आला आहे, लाल बुंद। टेस्टही खूप अल्टिमेट लागते। आता या चायनीज पावभाजी सोबत खाण्यासाठी पाव गरम करून घ्यायचे आहेत। पॅन गरम झालाय, यामध्ये मी थोडासा बटर काढून घेते। या बटरमध्ये मी थोडासा पावभाजी मसाला स्प्रिंकल करते। त्यानंतर स्प्रिंकल करायची आहे आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली थोडीशी हिरवी कोथिंबीर, तयार थोडीशी पावभाजी ही मिक्स करून घ्यायची। त्यावर आता आपल्याला मधून कट करून घेतलेले पाव आहेत ते अशा पद्धतीने गरम करून घ्यायचे आहेत। आता पाव छान दोन्ही बाजूनी गरम झालेले आहेत। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता तुम्ही पाहू शकता आपली यम्मी टेस्टी डिलिशियस अशी चायनीज पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही ही पावभाजी नक्की ट्राय करा आणि अशाच पावभाजीचे वेगवेगळे प्रकार पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।